हे नमस्कार मित्रांनो, सकाळचे वाजलेत 8:20 आणि आपण निघालो होतो लोणावळ्याला जायला. तर आम्ही निघणार होतो 7 वाजता, पण नेहमीप्रमाणे लेट झाल्यानंतर आत्ता आम्ही निघालो 8:20 तरी पण सकाळी असं कवळं ऊन पडलं होतं. त्याच्यानंतर नाश्त्यासाठी थांबलो आणि वडा उसळवरती हात मारला. वडापाव उसळ असं खाऊन लोणावळ्यामध्ये जायचं तर नेहमी आम्ही जुन्याच मार्गाने जातो, जुना जो एक्सप्रेस हायवे आहे त्याने. कारण की जाण्यामागचाच उद्देश हाच आहे की तिकडे जाताना खूप असे वळणाचे रस्ते आहेत आणि गाडी चालवायला खूप मजा येते. तर जुन्या आठवणी खूप आहेत त्या रोडशी जुळलेल्या, कारण की हा पहिले एकेरी मार्ग होता. तर इकडनं गाडी जाताना तिकडच्या गाड्या थांबल्या जायच्या. तर आमची पूर्ण फॅमिलीबरोबर चाललो आहे, आई, ताईची छोटी मुलगी, वडील आणि भाऊजी आणि मी. तर भाऊजी गाडी चालवत होते, तर मागे बसून आपल्या व्हिडिओचं काम चालू होतं. आणि असे वळणाच्या रस्त्यांमध्ये खूप अशा आठवणी आहेत लहानपणीच्या, की पहिले एसटीने जायचो, आता कारने जातोय. तर मित्रांनो, तर तुम्ही कधी आलात तर लोणावळ्यामध्ये जाताना असं एक मार्ग लागतो, लेफ्ट साईडला आपण जातोय, तिथून हलकी वाहनं जातात, लाईट व्हेकलसाठी इकडनं केलेलं आहे. तर ह्या रोडचं वैशिष्ट्य असं की, तर शिंगरोबा नावाचा एक माणूस होता, त्यांनी हा रोड इंग्रजांच्या काळात त्यांना दाखवून दिला, पण ते शेवटी इंग्रजच, त्यांनी त्याला मारून टाकलं. तर शिंगरोबा यांची तिथे समाधी आहे. तर लहानपणी आम्ही एस टीतून जाताना एस टी तिथे थांबली जायची आणि आईकडनं पैसे घेऊन आम्ही सगळे शिंगरोबाला टाकायचो. तर हे बाजूला जे तुमच्या दिसत आहे ते हे मंदिर आहे मित्रांनो. तर गाडीतून निघालो होतो, पण दिसले शिंगरोबाचं दर्शन झालं, पण तुमच्यासाठी मी परत गाडी थांबवून फोटो काढलेत मंदिराचे. खूप लहानपणीच्या आठवणी आहेत ह्या रोडला. तर हा शिंगरोबाचं मंदिर आहे, तिथे मंदिर बांधलं आहे. तर सगळ्यांनी नक्की थांबा आणि फोटो वगैरे घ्या. त्याच्यानंतर आपण मित्रांनो लागतो एक्सप्रेस हायवेला. तरी एक्सप्रेस हायवेला जावंच लागतं. आणि मला लहानपणापासून बोगद्याचं खूप आकर्षण आहे मित्रांनो. बोगदा आला की असं मी ओरडायचो, बोगदा बोगदा बोगदा. पण आता मी गप्प होतो आणि सगळे माझ्याकडे तोंडाकडे बघत होते, हा का गप्प बसलाय म्हणून. आणि नेहमीप्रमाणे आमचे आता एक्सप्रेस हायवेवर आल्यावरती असं असतं की सगळेच 120च्या स्पीडनी 100च्या स्पीडनी चालत असतात. कुत्रा पाठीमागे लागला असंच पळत असतात. परत एकदा बोगदा आला, परत माझ्या मनात आतमध्ये प्रश्न चालू होता, अरे बोगदा बोगदा. पण मी शांत बसलो होतो आणि बोगदा आल्यानंतर मीच हसत होतो की लहानपणीच्या गोष्टी आठवून. अशी धमाल येते गाडीतून जाताना आणि लहानपणीच्या गोष्टी खूप आठवतात. तर लोणावळ्यामधून पुढे जाताना असं एक्सप्रेस हायवेला दोन्ही बाजूला हिरवळ दिसते झाडांची. त्यानंतर मित्रांनो, मागे आपला ध्वज दिसतोय, तर तो घेण्याच्या नादात मी मागे पुढे खूप कॅमेरा हरवला, पण फायनली ध्वज दिसला. आणि राष्ट्रध्वज जेव्हा दिसतो तेव्हा खरंच असं एकदम प्राऊड वाटतं. आणि नंतर काय, मग सनसेट बघायची खूप हे झाली होती घाई. आणि सूर्य बाप्पा परतीच्या प्रवासाला निघाले होते, त्यांचंही दर्शन झालं. आणि हे बघा तुमच्यासाठी अजून एक थोडं ब्लर आलं आहे, खूप झूम केलं आहे मित्रांनो. हे मधनं गाड्या आहे ते जात आहेत, तुम्ही पण दर्शन घ्या. झाडांच्या मागे लपलाय. आता परत एकदा दर्शन होईल आपलं. थोडंसं पुढे, दिसतोय सूर्य बाप्पाचं दर्शन. मस्त हिरो गोळा कसा दिसतो बघा ना, तो म्हणजे कॅन्डीचा गोळा कसा लाल लाल झालेला असतो तसं दर्शन दिसलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही जो व्हिडिओ पाहता आणि खूप सारे प्रेम देता, तर आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करताय, शेअर करताय, सबस्क्राईब करताय, पण 70% पब्लिक जे आहे ते सबस्क्राईब करत नाही. तर मित्रांनो, सबस्क्राईब करा, फ्री आहे. त्याच्यामुळे आम्हाला मोटिवेशन मिळतं नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. तर नक्की करत चला. आपण आलं टोल नाक्याला. तर तुम्हाला वाटेल काय टोल नाक्याचं दाखवतं. तर मित्रांनो, इथं चिमण्या एवढ्या वरती होत्या की त्याचा आवाज मला एवढा आवडला, सुंदर. तुम्हाला पण ऐकावंसं वाटेल. तर खरंच थोडा सुंदर चिमण्यांचा आवाज येत होता, म्हणून हा व्हिडिओ घेतला आहे. हे बघा मित्रांनो, दुष्काळात 13वा महिना. आधीच लेट झालं होतं ट्रॅफिकमुळे आणि आता परत टायर पंक्चर. स्वामींच्या मनात काय चाललंय काही कळत नाही आहे.
आणि मग काय आता टायर पंक्चर झाला तर बाबा नेमका टायरवाला मिळाला. देवाचं नशीब. आमचे घरवाले बघतात बघा कसे रागाने. मित्रांनो, सकाळपासून जी स्वामींच्या दर्शनाची ओढ लागली होती ते स्वामींच्या मंदिरात पोचलो फायनली. आणि मित्रांनो, हे जे झाड दिसतंय बाजूला ते आहे रुद्राक्षाचं झाड. तर खूप मोठं झाड आहे. आणि हा जो मठ आहे मित्रांनो, श्री स्वामीराज जनकल्याण केंद्र, लोणावळा, नांगरगाव, तालुका मावळ, जिल्हा पुणे, असं या मंदिराचा ॲड्रेस आहे मित्रांनो. आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे महाराजांची आतमध्ये. तर आपण त्याचंही दर्शन घेणार आहोत. पण त्याच्या आधी आपण मंदिराचा परिसर पाहूया. हे मंदिर आहे, त्याच्या बाजूला हे काकाने माहिती दिली. तर तिथे बाजूला अन्नदान चालतं मित्रांनो. अन्नदानासाठी इथे सकाळ, दुपार, संध्याकाळ तिन्ही वेळेला चहा, नाश्ता, जेवण मिळतं. आणि महाराजांची सुंदर अशी मूर्ती आहे मित्रांनो. दर्शन घ्या तुम्ही सगळ्यांनी. तर महाराजांचं रूप पाहिल्यानंतर सगळे प्रश्न मनातले थांबले. खूप प्रसन्न असं वातावरण आतमध्ये होतं. छान असा अगरबत्तीचा सुगंध दरवळत होता. तर महाराज आपल्याकडे बघतात असंच वाटतं तिथे आल्यानंतर. आणि मागे शंकर महाराजांची फ्रेम होती, साईबाबांची होती, गजानन महाराज होते, दत्तांची फ्रेम होती. आणि दर्शन झाल्यानंतर आम्ही काकाने सांगितलं बाजूला ध्यानगृह पण आहे, ते पण पहा तुम्ही. ध्यानगृहात गेलो मित्रांनो. एवढं शांत तिथे होतं की जरी पिन जरी पडली तरी आवाज येईल, एवढी शांतता तिथे होती. तिथे महाराजांचा सुंदर असा फोटो होता. तिथे असं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं शांत आवाजात, एकदम शांत स्लो आवाजात जप चालू होता. तर तिथे जप केल्यानंतर मला काकाने सांगितलं की मागे अजून एक मठ आहे, तुम्ही नक्की तिथे व्हिजिट करा. त्याचंही दर्शन आम्ही घेण्यासाठी मागे गेलो. तर ठाण्यातले करंदीकर आहेत, त्यांचा हा मठ आहे असं त्यांनी सांगितलं. तर स्वामींची अशी उभी पंचधातूची 6 फुटाची मूर्ती आहे मित्रांनो. फोटो आणि व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे, पण मी बाहेरून व्हिडिओ घेतलेला आहे. तर स्वामींची माफी मागतो. पण स्वामींची मूर्ती बघितल्यानंतर खूप प्रसन्न वाटलं तिथे. तेही मठ तुम्ही तिथे गेल्यानंतर बघा, व्हिजिट करा आणि स्वामींचं दर्शन घ्या. इथे महाराज स्वतः येऊन गेलेले आहेत असं त्या तिथे काकांनी सांगितलं. आणि परतीच्या प्रवासाला निघालो मित्रांनो परत. तर स्वामींचा विषय निघाला असल्यामुळे आम्ही परतीच्या प्रवासाला निघताना साई हॉटेल जे आहे हे विटाव्याजवळ आहे. तर ते एका स्वामी भक्ताचंच आहे. तर हा विषय बाबा आमचे सांगत होते. तर मुद्दाम हे तुम्हाला दाखवलं. आलात तर नक्की व्हिजिट करा. जर का तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे कुल चैतन्य. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद.